लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. सटाणा नगरपालिकेत 8 ते 10 सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी नाकारली. 17 ऑगस्टपासून सामुदायिक उपोषणाचा इशारा. वारस हक्काच्या नियुक्तीसाठी संघटनेची आक्रमक भूमिका. प्रशासनावर हेतुपुरस्पर विलंबाचा आरोप. सविस्तर बातमी. सटाणा नगरपालिकेत कार्यरत असलेल्या 8 ते 10 सफाई कामगारांच्या वारसांना वारस हक्काने नोकरी देण्यात येत नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. या प्रकरणी संबंधित संघटनेने अनेक वेळा प्रशासनाशी पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या संघटनेने येत्या 17 ऑगस्ट 2026 पासून नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सामुदायिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार सटाणा नगरपालिकेच्या प्रशासनाकडे आतापर्यंत सुमारे 10 वेळा पाठपुरावा करण्यात आला आहे. मुख्याधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठका देखील घेण्यात आल्या. मात्र नियुक्ती प्रक्रियेत सातत्याने टाळाटाळ होत असून हेतुपुरस्पर विलंब केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 24 फेब्रुवारी 2023 तसेच 13 ऑक्टोबर 2024 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार पात्र वारसांना नोकरी देणे अपेक्षित आहे. तरी देखील संबंधित नियमांचे पालन होत नसल्याने 8 ते 10 कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे संघटनेने म्हटले आहे. नगरपालिकेत संबंधित पदे रिक्त असतानाही सेवा ज्येष्ठता व शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या वारसांना नियुक्ती न देणे ही गंभीर बाब असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की तात्काळ नियुक्ती न झाल्यास 17 ऑगस्टपासून सामुदायिक उपोषण सुरू केले जाईल. उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी मुख्याधिकारी व संबंधित प्रशासनावर राहील, असेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. संघटनेने ही बाब प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध करून प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. माझं नाव श्रावण मोहन जावले, नगरपालिका महानगरपालिका कर्मचारी महासंघाचा मी मार्गदर्शक आहे. गेल्या वर्षभरापासून सटाणा नगरपालिकेमध्ये बोगस कार्यभार चाललेला आहे. 8 ते 10 कर्मचारी सफाई कर्मचारी जे पहिले शेवटतून झालेले त्यांचे वारस हक्काने नियुक्ती न देता इतर लोक आता जे 2024-25ला रिटायर झाले त्यांचे वारसांना वारस हक्काने नियुक्त्या दिली. त्यामध्ये काही 2-3 पदं असे आहे का त्यांना वारस हक्क लागू नये तरी त्यांना वारस हक्काने नियुक्त्या दिली. त्या संदर्भात मुख्याधिकारी बरोबर अनेक वेळेस पत्रव्यवहार झालं, चर्चा झाली, त्यांना पत्रव्यवहार केलं. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात मिटिंग झाली, विभागीय आयुक्ताला 2-3 वेळेस येऊन भेटलो, त्यांना पत्र दिलं तरी देखील ती भगत मैदान कोणाचं ऐकायला, ज्योती भगत मैदान वरिष्ठ अधिकारी लोकांचं ऐकायला तयार नाही. सामाजिक न्याय विभागाने 24/2/2023 व 13 ऑक्टोबर 2024ला 2 GR काढलेले, शासन निर्णय काढलेले आहे. ते शासन निर्णयानुसार त्या लोकांना पहिले त्यांनी वारस हक्काने नियुक्त्या द्यायला पाहिजे, परंतु शासनाचे GR सुद्धा अवमान हे मुख्याधिकारी मॅडम करीत आहे बघा. म्हणून आम्हाला ते कर्मचाऱ्यांना सफाई कर्मचारी न्याय भेटत नाही. म्हणून आम्ही शेवटचा पर्याय म्हणून आम्ही 20/3/2026 रोजी रीतसर विभागीय आयुक्त कार्यालयाला नोटीस लावली. त्याची परत आम्ही सर्वांना दिली आणि रीतप्रमाणे मंजुरी घेऊन आम्ही या ठिकाणी आज उपोषणाला बसलो. आजपासून आमचं बेमुदत उपोषण चालू झालेलं आहे. यावर तरी विभागीय कार्यालयाकडून आम्हाला बोलवणं आलं, चर्चेला बोलवलं, पत्र देत असं का मुख्याधिकारी यांना बोलून तुमची समस्या सोडवायला आम्ही तयार आहे. तर आम्ही बेमुदत उपोषण मागे घेणार, नाही तर उपोषण आमचा कंटिन्यू चालणार आहे. जेपर्यंत निर्णय भेटत नाही तेपर्यंत आम्ही लढा देणार आहे. याबाबत दिल्लीला 15 तारखेला माननीय अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती आयोग, माननीय अध्यक्ष राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग, केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांना समक्ष भेटून पत्रव्यवहार करून आलेले आहे. त्यांच्याकडून सुद्धा या बाबतीत इन्क्वायरी लावायला नितीनजी गडकरींनी लेखी दिली.
जेपर्यंत आमचे मागासवर्गीय सफाई कर्मचाऱ्यांना न्याय भेटत नाही तेपर्यंत आम्ही लढत राहणार. आपले न्यूजवर या ठिकाणी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.